पालघर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे 1 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला। पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला। यावेळी हर्षित नितीन पवार यांना कृषी पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। कृषी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात कमारे गावातील सोनचाफा कृषी पर्यटन केंद्राचे तरुण शेतकरी हर्षित नितीन पवार यांचा सन्मान सत्कार करण्यात आला। उच्च शिक्षण घेतल्यानंतर अनेकांना मोठ्या पगाराची नोकरी खुणावते, परंतु हर्षित पवार यांनी शेतीकडे आपले लक्ष केंद्रित करून शेतीला जोडधंदा म्हणून कृषी पर्यटन केंद्र सुरू केलंय। गेल्या 5 वर्षात त्यांनी शेतीसह कृषी पर्यटन व्यवसायात उत्तम प्रगती केली आहे। तर मंगळवारी 1 जुलै रोजी पालघर जिल्हा परिषद मुख्यालयात जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला। तर कोण आहेत हर्षित नितीन पवार? हर्षित मनोर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांचे पुत्र आहेत। पालघरमधल्या नवलीतील कमारे येथे त्यांचे सोनचाफा रिसोर्ट नावाचे सुंदर शेती आधारित कृषी पर्यटन केंद्र आहे। या ठिकाणी हर्षित यांनी 10 जणांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला आहे। पालघर स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर 5 किलोमीटर अंतरावर त्यांचं सोनचाफा हे रिसोर्ट आहे। हर्षित यांनी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री करून लाखोंची नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या शेतीवर आधारित कृषी पर्यटन केंद्र सुरू करून लोकांसाठी रोजगार निर्माण केला आहे। असा हा जगाचा पोशिंदा असलेला हर्षित शेतकरी, ज्याने आपली शेती टिकून ठेवली आहे। पालघर जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागात शेती टिकून आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या हर्षित पवार यांचं काम प्रेरणादायी आता ठरत आहे।